नमस्कार, मी भीमराव मोरे दामाजी न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आज आपल्याकडे सुप्रिया खटकाळे आणि प्राजक्ता भोसले या ठिकाणी आलेले आहेत। त्या दोघींचंही या दामाजी न्यूजमध्ये मी स्वागत करतो। या दोघी युक्रेनमधून काल नुकत्याच आपल्या देशामध्ये आणि स्वगृही सुखरूप पोहोचल्या। तेव्हा युक्रेनमध्ये जी परिस्थिती होती ती पाहून आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आपल्याला मुलाखत देण्यासाठी आलेले आहेत। सुप्रिया, तू त्या ठिकाणी जाऊन आता किती वर्षे झाली? मी आता सध्या तिथं 4th इयर मध्ये आहे। मला जाऊन 4 वर्ष झाली तिथं। मेडिकलच्या आता कुठल्या वर्षामध्ये आहे तू? मी 4थ्या वर्षामध्ये आहे MBBS च्या। अच्छा, तर तू जिथं जाऊन हे शिक्षण घेत असताना आता ही युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, तर युद्धाची परिस्थिती चालू झाल्यानंतर तुझी मानसिकता कशी झाली त्या ठिकाणी? अगोदर 1 महिन्यापासून चालू होतं युद्ध होणार, पण सगळे आमचे कॉलेज वगैरे म्हणत होते की तुमचे ऑफलाईनच क्लासेस राहतील। त्यामुळे आम्हाला समजत नव्हतं की आम्ही इकडं यावं की आल्यानंतर तिकीट खूप महाग झालं होतं फ्लाईटचं। आम्ही जर इकडे आलात तर नंतर आम्हाला 10-15 दिवसांनी नंतर रिटर्न जावं लागणार होतं। त्यामुळे आम्ही विचार करत होतो की जोपर्यंत कॉलेजकडून ऑनलाईनची येत नाही न्यूज तोपर्यंत आम्ही नाही जाणार। पण अचानक 23 तारखेला 24 तारखेला असं झालं की हल्ले सुरू झालेत असं समजलं। त्यावेळी खूप घाबरायला झालं। सगळे म्हणायला लागले की आता, आणि मेन म्हणजे त्यांनी एअरपोर्ट वरतीच पहिल्यांदा हे केलं, त्यामुळे पहिल्यांदा एअरपोर्ट बंद झालं आणि त्यामुळे आम्हाला खूप घाबरलात की आता आमची फ्लाईट पण कॅन्सल झाली। आम्ही जी बुक केली होती नंतर युद्धामुळे जायचं म्हणून, मग ते पण कॅन्सल झालं। त्यामुळे मग आम्ही खूप घाबरायला झालं। सगळे म्हणाले की आता एअरपोर्ट बंद झालं त्यामुळे तुम्हाला निघणं खूप मुश्किल आहे, इथून काढणं बाहेर। त्यामुळे मग सगळेच हॉस्टेलमध्ये सगळे जमायला लागले सोबत, सगळे ग्रुप बनवायला लागले, सगळेच घाबरले होते त्यामुळे। आणि ते सगळं सायरनचे आवाज वगैरे यायला लागले होते, त्यामुळे खूप जास्त भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं। आता ज्या ठिकाणी युक्रेनच्या जे मुख्य शहर आहे क्यू, तर क्यू पासून तुम्ही किती अंतरावर तुमचं राहणी किंवा जे वसतिगृह किंवा तुमची राहण्याची व्यवस्था, कॉलेज किती अंतरावर होतं? क्यू पासून 500 किलोमीटर वरती मी चेर्निव्हत्सी येथे आहे। चेर्निव्हत्सी मध्ये बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी हे माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे। प्राजक्ता, तू त्या ठिकाणी किती अंतरावर होतीस? मी 500 किलोमीटर क्यू पासून डेनिप्रो। तुझ्या कॉलेजचं नाव काय होतं? डेनिप्रो पेट्रोव्स्क स्टेट मेडिकल अकॅडमी। अच्छा, मग ही ज्या वेळेला या युद्धाच्या बातम्या येऊ लागल्या त्यावेळेला तुम्ही घरच्या लोकांना वगैरे असं काय संपर्क करत होता का? हो, संपर्क तर चालू होता, पण जास्ती युद्धाबद्दल आम्ही सांगत नव्हतो घरच्यांना, कारण घरचे पण काळजी करते। म्हणजे फोन संपर्क वगैरे होत होता का तुमचा? हो, होत होता। कधी नेटवर्क प्रॉब्लेम येत होता, नेटवर्क ऑफ करत होते आणि आम्ही बंकर मध्ये आम्हाला जावं लागत होतं सायरन वाजल्यावरती। बंकर मध्ये नेटवर्क अवेलेबल नव्हतं, त्यामुळे घरच्यांशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता। आता बंकर म्हणजे नेमकी काय व्यवस्था केलेली होती तिथं? बंकर म्हणजे अंडरग्राउंड आम्हाला ठेवत होते तिथं। मग तिथं तुमच्या जेवणाची किंवा खाण्याची वगैरे कशी व्यवस्था केली होती? जेवणाची सोय नव्हती, आपण स्वतः घेऊन जायचं बंकर मध्ये? हो, बिस्किट, स्नॅक्स वगैरे। अच्छा, बंकर मध्ये तुम्हाला किती वेळ किंवा किती दिवस राहावं लागलं? तिथं सायरन वाजला की बंकर मध्ये, जवळपास बंकर असायचे, त्या बंकर मध्ये जाऊन बसायचं। ज्यावेळेस सगळं नॉर्मल होईल त्यावेळेस ते आम्हाला कळवत होते, मग आम्ही तिथून जाऊन यायचं। ठीक आहे, आता तुम्हाला त्या ठिकाणी राहणं धोक्याचं आहे किंवा आता आपण इथं राहणं योग्य नाही, अशी तुमची मानसिकता केव्हा झाली? ज्यावेळेस युद्ध वाढायला लागलं, साधारणतः 24-25 तारखेपासून असं वाटायला लागलं की आता इथं राहणं धोक्याचं। तुम्ही बाहेर, शहराच्या बाहेर किंवा तुम्ही ज्यावेळेला त्या बंकर मध्ये जात होता त्यावेळेला एखादा असा प्रत्यक्ष एखादा बॉम्ब टाकलेला किंवा आणखीन एखादा अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र टाकलेलं किंवा अन्वेषण अशा प्रकारचं काही हल्ला केलेला असा प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला मिळाला का? नाही, प्रत्यक्षात नाही। तुमच्या त्या कॉलेजच्या किंवा तुमच्या वसतिगृहाच्या आसपास अशी काही जाळपोळ किंवा असा नासधूस? सिटीच्या बाहेर झालं होतं, ते सिटी मध्ये नव्हतं। अच्छा, ठीक आहे। आता
या गोष्टी सगळ्या तुम्ही प्रत्यक्षात जवळून पाहिलेल्या आहेत. आता तुम्ही स्वगृही आलेला आहात. शिक्षण त्या ठिकाणी निम्म झालेलं आहे, आणखीन तुमचं अर्धवट शिक्षण आहे. हो. तर प्राजक्ता, आता तुला पुढच्या शिक्षणाबद्दल काय वाटतं? पुढच्या शिक्षणासाठी हेच सरकारला हीच विनंती आहे की आमचं आता माझे 2 वर्ष राहिले, 4 वर्ष तिथं गेली. मग आता आम्हाला तिकडून काही कॉलेजकडून अजून काही न्यूज आलेली नाहीये, काहीच अपडेट आलेलं नाही की तुमचं कसं सुरू होईल किंवा काय होईल, आणि हे युद्ध किती काळ चालेल हे याची पण काही कल्पना नाहीये. त्यामुळं सरकारने आम्हाला इथं अवेलेबल होत असेल तर इथं आमची व्यवस्था केली तर खूप बेटर राहील. ते आम्हाला इथंच ऍडमिशन, इथं कोणत्या कॉलेजमध्ये किंवा तिथून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळं असं कॉलेज, किंवा खूप सारे महाराष्ट्राचे स्टुडंट आहेत आणि इंडियातील तर खूप सारे आहेत. त्यामुळं इथल्या कॉलेजमध्ये आम्हाला जर ऍडमिशन दिलं तर खूप चांगलं होईल. प्राजक्ता, तुझे आणखीन 4 वर्ष साधारणपणे राहिलेले आहेत. अगदी थोडंच शिक्षण त्या ठिकाणी जाऊन झालेलं आहे तुझं. 3 महिने फक्त झालेले आहेत. तर आता तुझी काय इच्छा आहे? तिथं परत जावं वगैरे असं वाटतंय का तुला? जर तिकडं नॉर्मल कंडिशन झाले तर जावं, नाही तरी इथं इंडियामध्येच. पण तू इथल्या सरकारनं, भारत सरकारने किंवा राज्य सरकारने तुमच्या काही जबाबदाऱ्या घ्याव्या असं तुम्हाला वाटतं का? काय वाटतं तुम्हाला? त्यांनी आम्हाला इथेच आमच्या रिजनच्या जवळपास कुठेतरी आम्हाला प्रोव्हाइड केले पाहिजे. अगदी बरोबर. कॉलेज वगैरे म्हणजे इथून जवळ आम्हाला पडेल असं सगळ्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजे. आता काल आपल्या तालुक्याचे माननीय तहसीलदार आपल्या घरी येऊन तुमची विचारपूस केली. त्यानेही एक तालुक्याचे प्रमुख म्हणून त्यांच्या म्हणजे फार त्यांनी आपुलकीनं तुमची विचारपूस केली. कलेक्टर साहेबांनी पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा धीर दिलेला आहे. तर आता हे जे तुम्ही या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये शिकण्याची तुमची इच्छा निर्माण झालेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही कलेक्टर साहेबांच्याकडं, जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे काही मागणी मागणार आहात का? हो, मागणार आहे. प्राजक्ता, तुला काय वाटतं? सुप्रिया. सुप्रिया, त्यांनी काल तहसीलदार साहेब आले होते. त्यांनी हेच विचारलं की तुमचं काय मागणं आहे. त्यांनाही हेच सांगितलं आम्ही की जर इथं महाराष्ट्रामध्ये काही व्यवस्था होत असेल तर तेच बेटर राहील, कारण आम्हाला इथं अगोदर ऍडमिशन थोड्या मार्कामध्ये कमी मार्क पडले होते. त्यामुळे, आणि इथं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या फीस खूप जास्त आहेत इंडियामध्ये, त्यामुळे आम्ही तिकडे ऍडमिशन घेतलं होतं. पण आता सध्या युद्धामुळे वगैरे तिथलं आता कॉलेजचं काही हे नाहीये. त्यामुळे आम्ही हेच सांगितलं होतं की आम्हाला इथं ऍडमिशन करून द्या सगळे, आणि सगळ्या मुलांचं महाराष्ट्रातून हेच म्हणणं आहे की इथं द्या. मग कलेक्टर साहेबांचाही कॉल झाला होता, त्यांनी विचारपूस केली होती. त्यांनाही हेच सांगितलं होतं की इथं भेटलं तर बेटर राहील. मग ते म्हटलेत की आम्ही आमचा अहवाल आहे, जो रिपोर्ट आहे तो देतो, आणि सरकारला हेच मागणं आहे की इथंच दिलं तर खूप छान होईल. कारण तिकडे जाऊन आता मानसिकता राहिलेलीच नाहीये ती की रिटर्न जावं, आणि घरच्यांची ते कंडिशन नाहीये. ते खूप त्यांनाही काळजी राहील नंतर कधी युद्ध मध्ये सुरू होईल का. जरी आता संपलं आणि सगळं व्यवस्थित झाले, तुम्ही या असं त्यांनी म्हटलं तरी घरच्यांची पाठवण्याची मानसिकता नाहीये सध्या. थोडक्यात असं सांगायचं आहे की तुम्ही केवळ आर्थिक, आणि या ठिकाणी आपल्या इंडियामध्ये, आपल्या राज्यामध्ये मेडिकल कॉलेजची फी जास्त आहे. या केवळ एवढ्या एका याच्यासाठी तुम्ही परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेत आहात. हो, एवढंच कारण आहे. तर आता जी मुलं त्या ठिकाणी जाऊन अर्धवट शिक्षण घेऊन आली, त्याची केवळ त्यांची तरी जबाबदारी घ्यावी असं थोडक्यात तुमचं मत आहे. हो. याच्यासाठी तुम्हाला राज्य शासनाकडे आणि भारत सरकारकडे तुम्हाला विशेषतः असा प्रयत्न करावे लागणार आहेत, आणि ते माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तुम्हाला करण्याची संधी आहे किंवा तुम्ही मागणीही केलेली आहे असं वाटतं. तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांनी तुमचा हा निरोप, तुमच्या असलेल्या ह्या भावना, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाबद्दल असलेल्या ज्या भावना आहेत, त्या भावना ह्या शासनापर्यंत पोहोचवाव्या, आणि तुमचं पुढचं असलेलं जे शिक्षण आहे ते राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने याचा भाग घ्यावा, की जेणेकरून आता हे विमान, त्याच्यानंतर ह्या बाकीच्या सगळ्या असणाऱ्या जाण्या येण्याच्या या महागड्या व्यवस्था, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर नक्की तुम्हाला या ठिकाणी शिकावं अशी आपली इच्छा आहे. तेव्हा तुम्ही कलेक्टर साहेबाकडे केव्हा जाणार आहात आणि कशा पद्धतीने सामुदायिक चर्चा करणार आहात याबद्दल थोडंसं तू सुप्रिया सर.
त्यांनी आम्हाला आमच्याकडून सगळा रिपोर्ट घेतला आहे की तुम्हाला म्हणजे इथं भारतामध्येच करायचं आहे का याबद्दल. मग आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं आहे आणि तरी त्यांनी एक नाशिक आरोग्य विद्यापीठातून आमच्याकडून एक फॉर्म ही फिल करून घेतला आहे त्यांनी, की म्हणजे त्यांनी डाटा कलेक्ट करत आहेत की किती विद्यार्थी महाराष्ट्रातील किती विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकत आहेत त्याचा आणि कोणत्या इयरला आहेत किंवा त्यांचं आता डिटेल्स सगळे त्यांनी भरून घेतलेत आमच्याकडून. मग आम्हालाही जरा होप्स आलेत की इथं करतील असं आणि सगळे कलेक्टर वगैरे सगळे इन्फॉर्मेशन घेत आहेत, त्यामुळं थोडे होप्स आहेत आणि त्यांनी करावं हीच विनंती आहे. तर युक्रेनमध्येच तुम्ही गेला, त्याच ठिकाणी तुम्ही शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला, तर नेमकं युक्रेनमध्ये काय आहे नेमकं की ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आता शिक्षण घेत होता त्या ठिकाणी नेमकं असे काय फॅसिलिटीज आहे की जेणेकरून या देशातले आपल्या राज्यातले लोक तिकडं म्हणजे जे शिक्षणासाठी ओढावली जातात त्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेणं अधिक पसंत करतात. हे तर नेमकं त्या युक्रेनमध्ये असं काय आहे की तुम्ही त्या ठिकाणी गेलात? मेन पॉइंट हाच आहे की फीज इश्यू. तिथे फीज कमी आहे कम्पेअर टू इंडिया आणि तिथलं एज्युकेशन म्हणजे आम्ही अगोदर खूप सारे विद्यार्थी तिथून पासआउट झालेले आहेत. आम्ही त्यांच्याशी अगोदर कॉन्टॅक्ट केला होता आणि जी मेन एक्झिट एक्झाम द्यावी लागते बाहेर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्सना, त्या एक्झामचा जे पासिंग पर्सेंटेज आहे ते युक्रेनमधून जास्त आहे आणि त्यामुळं आणि इथले आपले महाराष्ट्राचे अगोदर पासआउट झालेले विद्यार्थ्यांची संख्या ही खूप जास्त आहे. मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या अगोदरही खूप सारे पासआउट झालेले आहेत आणि इथलं टीचिंग वगैरे पण चांगलं आहे. तिथं असं इलेक्ट्रॉनिक जर्नल म्हणून एक सिस्टीम राहते की तिथं डेली एक टेस्ट घेतली जाते आणि त्याचे मार्क्स तिथं डेली अपडेट होतात आणि एकही क्लास आपण मिस नाही करू शकत. जरी क्लास मिस केला तरी त्याची ॲबसेंटी लागलेली राहते आणि ती ॲबसेंटी आपण नाही क्लिअर केली नंतर जाऊन त्यांना आपण त्या टॉपिकवरती तिथं जाऊन त्यांना टेस्ट द्यावी लागते जर आपण क्लासला नाही गेला तर. आणि मग त्या सगळ्याचं जर नाही आपण कव्हर केलं तर आपल्याला एक्झामला नाही बसू देत त्यांनी आणि ते म्हणजे तेवढे चान्सेसही देतात क्लिअर करण्यासाठी, पण लास्टली आपण नाहीच करू शकलात तर त्यांनी आपल्याला सांगतात की तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये घेऊ शकता किंवा तुमचा विषय बॅक आहे. मग हे सगळे ह्याच्यामुळे अभ्यास खूप चांगला होतो, थेअरी खूप चांगली करून घेतली जाते आणि प्रॅक्टिकलचे वेगळे क्लासेस राहतात. मग अशा पद्धतीनं तिथं अभ्यासाची सिस्टीम आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळं आवडलं. आणि मेन म्हणजे हे आपण इलेक्ट्रॉनिक जर्नल जे आहे ते आपले पॅरेंट्सही मोबाईलमध्ये बघू शकतात की तू म्हणजे आपला विद्यार्थी तिथं डेली क्लास अटेंड करतोय का किंवा तो डेली टेस्ट देतोय का, हे सगळं इथं राहून इंडियामध्ये राहून पॅरेंट्सही बघू शकतात की हे खूप चांगली सिस्टीम आहे. आणि इथले जे इथून ऍडमिशन जे करतात तेही खूप सहकार्य करतात आम्हाला इथून. म्हणजे तिथं काही अडचण आली तर लगेच हॉस्टेलचा इश्यू असू द्या किंवा ट्युशन म्हणजे कॉलेजचा काही इश्यू असू देत, हे सगळं इथून जे ऍडमिशन करून देणारे आहेत ते सगळं यामध्ये पार्टिसिपेट करून आमचा इश्यू सगळा सॉल्व्ह करतात. आणि हे सगळं आम्हाला तिथं आम्ही सगळं याची इन्फॉर्मेशन काढली होती आणि हे सगळं म्हणजे चांगलं वाटलं, त्यामुळे मग तिथं ऍडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. तुम्ही त्या ठिकाणी जे आता शिक्षणासाठी गेला ते डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट केला का थ्रू कोणाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी? दिल्लीमध्ये त्याचे हेड आहेत. तुझं कसं झालं? माझं पण असंच कन्सल्टन्सी थ्रू झालं. पंढरपूरमध्ये आहेत ते कन्सल्टन्सी. अच्छा. त्यांचं मेन हेड ऑफिस दिल्लीला आहे, त्यांच्या थ्रू आम्ही ऍडमिशन घेतलं. ते जे कन्सल्टिंग करतात त्यांचा काही इश्यू किंवा त्यांचे काही असे पार्ट त्यांचा शेअर काय असतो का त्याच्यामध्ये? त्यांचा शेअर काय नसतो, त्यांनी फक्त आम्हाला सगळं म्हणजे तिथं त्यांनी प्रोव्हाइड करून देतात आम्हाला सगळं, हॉस्टेल्स वगैरे त्यांच्या थ्रू असतंय सगळं आणि फीज वगैरे ते सगळं पण त्यांच्या थ्रूच आमचे सबमिट वगैरे होतात, सगळं त्यांच्या कंट्रोलमध्ये असतं आमच्या कन्सल्टन्सीचं. आता तुम्ही त्या ठिकाणी तुझे काही महिनेच तू शिकलेली आहे, तू जवळजवळ 4 वर्ष आता त्या ठिकाणी शिकत आहे, म्हणजे नेमकं आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेतला, तुमचं त्या ठिकाणी प्रवेश निश्चित झाला, तर नक्की तुम्हाला कम्पॅरिझनली की त्या ठिकाणचं शिक्षण आणि आपल्या इंडियामधलं विशेषतः महाराष्ट्रामधलं टीचिंगची सिस्टीम किंवा जे तुमचा जे टेक्निकल जो इश्यू आहे ते त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला फरक वाटेल, बरोबर आहे ना? तेव्हा आपण काय हरकत नाही, आपण प्रयत्न करूया
की तुमचं शिक्षण पुढील एक रिस्क न घेता किंवा पालकांच्या भावनिकतेला फारसं जास्त ताण न देता आपण इथं शिकावं असं नक्की तुम्हाला वाटतंय ना? हो हो तुला प्राजक्ता नक्की हो इथं शिकणार तो? हो जर शासनानं तुमची जबाबदारी घेतली हो तर नक्की आपल्याला इथं जर शासनाने इथं आम्हाला करून दिलं, सगळं प्रोव्हाइड केलं तर आम्ही इथंच शिकाल. कारण पालकांची परिस्थिती किंवा आर्थिक स्थिती नसल्यामुळं केवळ एका कारणामुळेच तुम्ही त्या ठिकाणी परदेशामध्ये जाऊन शिकत आहात. तर हा विषय जर शासनानं काही जबाबदारी घेतल्या तर नक्की तुम्हाला इथं शिकण्याची इच्छा आहे. तिथं जाण्याबद्दलची काही तुमची मानसिकता नाही असं थोडक्यात तुमच्या बोलण्यावरून लक्षात येते. हो ठीक आहे. तर या ठिकाणी ही शासन नक्की या आपल्या महाराष्ट्र राज्यातील हजारो मुलं आज त्या देशामध्ये जाऊन शिकतात. जर या मुलांच्या जीविताला धोका किंवा जाण्या येण्याचा प्रश्न, फ्लॅटचं महागडं असं तिकीट, ह्या गोष्टीचा विचार केला तर आपल्या देशामध्ये अशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था ही झाली पाहिजे. आणि विशेषतः फक्त फी कमी असल्यामुळे आणि फी नसल्यामुळे आणि इथं फी जादा असल्यामुळे या पालकांचा आणि मुलांचा ओढा हा परदेशामध्ये होतोय. तर याच्यावर आपला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन नक्की विचार करेल अशी भावना व्यक्त करतो. दामाजी न्यूजमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्यात, तेव्हा आपल्या दोघींचंही अभिनंदन करतो. तुम्ही आपल्या मायदेशामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आईवडिलांच्या जवळ आल्यानंतर त्यांना किती मोठा आनंद झाला हे आता शब्दात सांगणं त्याच्या पलीकडचं आहे. तेव्हा तुम्ही आता इथं राहावं नक्कीच त्यांना वाटतंय. तेव्हा तुम्ही राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. फक्त आता शासनचा निर्णय काय होतोय त्याची आता आपण वाट बघूया. नक्की शासन तुम्हाला मदत करेल अशी दामाजी न्यूज तर्फे मी भावना व्यक्त करतो. धन्यवाद.